एखादी स्थावर मिळकत एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला घ्यायची असेल, मग ती स्थावर मिळकत शेतीच्या रूपात असू दे, भूखंडाच्या रूपात असू दे, अथवा घर असू दे, फ्लॅट असू दे, गाळा असू दे, कुठल्याही स्वरूपाची जरी स्थावर मिळकत असली तर ती स्थावर मिळकत निर्वेद, निजोखमी, निष्कर्जी आणि बोजा विरहित होती किंवा होती का नाही याची खात्री झाल्याशिवाय खरेदी करणं हे धोक्याचं असतं. कारण लाखो रुपये खर्च करून आपण एखादी मिळकत घेत असतो तेव्हा ती मिळकत निर्वेद, निजोखमी आहे की नाही आणि त्याच्यावर कुठल्याही तऱ्हेचं कसलंही बोजा, तारण, गहाण आहे की नाही हे बघण्यासाठी, हे आजमावण्यासाठी या ठिकाणी प्रथमतः त्या मिळकतीचे सर्व मागच्या 30-40 वर्षाचे उतारे काढणं आवश्यक असतं. हे उतारे काढले की समजा एखादी प्रॉपर्टी आपण असं धरू की एखादी ॲग्रिकल्चरल लँड आहे, शेत जमीन आहे. त्या शेत जमिनीचं 30 वर्षापूर्वी कोण मालक होता, तो कोण मालक होता, त्याने ती मिळकत कोणाला विकली, ती केव्हा विकली, कितीला विकली आणि त्याचा फेरफार काय झाला आणि त्या खरीददाराचं नाव केव्हा लागलं. असं करत 30 वर्ष जेव्हा आपण खरेदी करतोय 2024 साली, त्यावेळेला ती मिळकत कुणाच्या कडून मालकी बदलत आली हे आपल्याला आजमावून बघणं आणि ते आजमावून बघण्याचं आणि त्याप्रमाणे त्या मिळकतीवर कुठल्याही तऱ्हेचा बोजा, गहाण नाही याची खात्री करण्यासाठी एखाद्या तरुण, तडफदार आणि हुशार वकिलाला सर्च रिपोर्ट काढायला सांगणं आवश्यक आहे. बहुतेक वेळा असा अनुभव येतो की एखादी प्रॉपर्टी मिळते म्हटल्यानंतर घाईघाईने माणूस विकत घेतो, पुढचा मागचा काही विचार करत नाही आणि मग अचानक त्याच्यावर दावे होतात, खटले होतात आणि त्याचं खरेदी पत्रच रद्द करावं अशी मागणी येते आणि निष्कारण त्या व्यक्तीला पदरचे पैसे लाखो रुपये देऊन मनस्ताप सहन करावा लागतो. त्याकरता ती मिळकत खरेदी करण्यापूर्वी संपूर्ण मागच्या 30 वर्षाचा सर्च घेणं आवश्यक आहे आणि तो सर्च एखादा वाकबगार वकील चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. त्याचा लेखी रिपोर्ट घ्यायचा. शिवाय लेखी रिपोर्ट घेतला तरी सुद्धा संबंधित वकिलाच्या मार्फत जाहीर नोटीस देऊन त्यामध्ये सर्व तमाम लोकांना कळवायचं आहे की अशी ही मिळकत आहे आणि ही मिळकत अमुक माणसाची आहे आणि त्याच्याकडून मी खरेदी घेऊ इच्छितोय भरीव मोबदल्यात, तरी कोणाचा हक्क, बोजा, गहाण, तारण, दान, गाण काय असेल तर त्यांनी आपल्या सनदशीर ज्या हरकती असतील त्या नोंदवाव्या मूर्तीमध्ये आणि जर त्या मूर्तीत जर नोंदवल्या गेल्या नाही तर मग ती मिळकत निर्वेद, निजोखमी आहे असं समजून खरेदी केलं जाईल ती मिळकत आणि मग कोणतीही तक्रार चालणार नाही असं ठळकपणाने जाहीर नोटीस दिल्यानंतर, त्याची मुदत गेल्यानंतर मग तुम्ही ती मिळकत खरेदी केली तर मग जरी त्या मिळकतीवर जर दावे खटले पुढे भविष्यात झाले तरी सुद्धा तुम्ही एक प्रामाणिक खरेदीदार आहात असा बचाव घेता येऊ शकतो आणि तो बचाव मेहरबान कोर्ट मान्य करू शकतो जर तुमचा खरोखरीच प्रामाणिकपणा असेल आणि तुम्ही प्रामाणिक खरेदीदार असाल आणि मग तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मनस्ताप होत नाही. तेव्हा हे करत असताना कुठल्याही व्यक्तीने एखादी मिळकत खरेदी करताना सर्च रिपोर्टचा आणि जाहीर नोटीसचा आग्रह धरला पाहिजे. नाही तर निष्कारण त्या व्यक्तीला भरीव रक्कम खर्च करू नये मनस्ताप सहन करावा लागतो.